या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहेत। तर 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार हा कोणत्या राज्याला मिळाला आहे? तर 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार ओडिशा राज्याला या ठिकाणी मिळालेला आहे। कोणत्या? ओडिशा राज्याला। भारत सरकारने सप्टेंबर 2024 मध्ये मिशन मौसम सुरू केलं होतं। या उपक्रमाचा उद्देश काय आहे? त्याचा उद्देश बघा, हवामानाचा अंदाज वाढवणे आणि विशिष्ट हवामान घटनांचे व्यवस्थापन करणे, याचा काय बघा मुख्य उद्देश आहे। लक्षात ठेवायचा मुख्य उद्देश। अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या मते जागतिक स्तरावर इथेनॉल उत्पादन आणि वापरामध्ये भारत हा कितव्या स्थानावर आहे? तर भारत यामध्ये बघा तिसऱ्या स्थानावर आहे। तिसऱ्या स्थानावरती भारत आहे। भारताने अलीकडे लॉन्च केलेल्या जगामधील पहिल्या सरकारी अनुदानामधील मल्टी मॉडल लार्ज लँग्वेज मॉडेलचं नाव काय आहे? तर भारत जन। लक्षात ठेवा, भारताने बघा आत्ताच लॉन्च केलेल्या जगामधील पहिल्या सरकारी अनुदानातील मल्टी मॉडल लार्ज लँग्वेज मॉडेलचं नाव आहे बघा भारत जन। अलीकडेच बाटलीमधील गम्मीस्टेम ब्लाइटवरील संशोधन कार्यासाठी कलैया कृष्णमूर्ती राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर धनंजया एम व्ही यांना हा पुरस्कार मिळाला आहे। सध्या चर्चेत असलेले सार्कोपॉड हे कशाचे उपकरण आहे? तर इच्छामरण उपकरण आहे बघा ही। कोणत्या संस्थेने, काय प्रश्न बघा, कोणत्या संस्थेने अलीकडेच ग्लोबल स्ट्रॅटेजिक प्रिपेंडेन्स रेडियन्स अँड रिस्पॉन्स लॉन्च केला आहे? तर जागतिक आरोग्य संघटना। याचं करेक्ट आन्सर आहे बघा जागतिक आरोग्य संघटना। जगामधील सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय टेबल टेनिस खेळाडू कोण ठरली आहे? श्रीजा अकोला। लक्षात ठेवा, जगामधील सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय टेबल टेनिस खेळाडू ठरलेली बघा श्रीजा अकोला। 2024 साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कोणत्या खेळाचा समावेश नसणार आहे? तर हॉकी। लक्षात ठेवा, 2024 साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कोणत्या खेळाचा समावेश नसणार आहे? तो हॉकीचा समावेश नसणार आहे। नुकतेच चर्चेत असले दाना उदारता हे चक्रीवादळ कोणत्या दोन राज्याच्या धडकणार आहे? तर नुकतेच चर्चेत असलेलं बघा दाना उदारता हे चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांना या ठिकाणी धडकणार आहे। कोणत्या देशाने, काय प्रश्न बघा, कोणत्या देशाने हवेतून जमिनीवर मारा करणारे जे काय बघा EZDLE 305 हे जे उपकरण आहे बघा, हे जे काही क्षेपणास्त्र आहे ते विकसित केलं आहे? ते हे रशियाने विकसित केलेले बघा, हवेमधून जमिनीवर मारा करणारं। पुढचा प्रश्न बघा, औषध नियामक प्राधिकरणांच्या 19व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आलं? ते दिल्लीमध्ये करण्यात आलं। कुठं? दिल्लीमध्ये। भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर परेश शिवमणी यांनी बघा भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक म्हणून या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे। नमो भारत ट्रेनचा पहिला वर्धापन दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर हा 21 ऑक्टोबर 2024ला। लक्षात ठेवायचं आहे 21 ऑक्टोबर 2024ला हा साजरा करण्यात आला। पुढचा प्रश्न पहा, नुकतेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान सीमावाद संपवून गस्त कराराला मंजुरी देण्यात आली आहे? तर भारत आणि चीन दरम्यान याला मंजुरी देण्यात आलेली। लक्षात ठेवायचं मंजुरी भेटलेली आहे। महिला आयोगाच्या म्हणजे NCWच्या नवीन अध्यक्षपदाची जी काही नियुक्ती ती कोणाला करण्यात आली आहे? याचं करेक्ट आन्सर आहे बघा विजया रहाटकर। लक्षात ठेवायचं आहे नुकतेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या जे काही नवीन अध्यक्षपदी बघा विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे बघा, अलीकडेच महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती झाली? तर महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षाच्या पुनर्नियुक्ती बघा रुपाली चाकणकर यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे। लैंगिक, काय प्रश्न आहे बघा, लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेली मुले आणि ॲसिड हल्ल्याचे बळी महिला आणि मुले यांच्यासाठी महाराष्ट्र राज्याने कोणती योजना चालू केली आहे? तर मनोधैर्य योजना। कोणती योजना आहे बघा ही? मनोधैर्य योजना ही चालू केली आहे। पुढचा प्रश्न आहे बघा, केंद्रीय मंत्री श्री जयंत चौधरी यांनी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था विस्तार केंद्राचं उद्घाटन केलं आहे? तर विशाखापट्टणम या ठिकाणी उद्घाटन केलं आहे। सप्टेंबर 2024 महिन्यासाठी ICCने मेन्स प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड केली आहे? तर कामिंदू मेंडिस। लक्षात ठेवायचं आपल्याला सप्टेंबर 2024 महिन्यासाठी ICC मेन्स प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कामिंद मेंडिस यांच्या या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे।
पुढचा प्रश्न आहे बघा, इंटरनॅशनल सोलर अलायन्स असेंब्लीचे कोणते सत्र भारत मंडप या ठिकाणी होणार आहे? तर 7वं या ठिकाणी जे काही सत्र आहे बघा ते आपल्या या ठिकाणी होणार आहे की तो 7वे. नेक्स्ट आहे बघा, कोणते उद्यान बघा कोणते राष्ट्रीय उद्यान भारताचे दुसरे फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून उदयास आले? तर काझीरंगा. लक्षात ठेवा, कोणतं राष्ट्रीय उद्यान भारताचं दुसरं फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून उदयास आलं? तर काझीरंगा याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, मेरा हो चौगवा महोत्सव 2024 हा कुठे साजरा करण्यात आला? तर हा बघा मणिपूर या ठिकाणी साजरा करण्यात आला. कुठं? मणिपूर या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या नदीवर महाराष्ट्रामधील पहिला जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे? तर वैनगंगा. लक्षात ठेवायचं आहे, कोणत्या नदीवर महाराष्ट्रातील पहिला जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे? तर वैनगंगा याचं करेक्ट आन्सर आहे बघा. देशभरामध्ये वाल्मिकी जयंती केव्हा साजरी करण्यात आली? तर 17 ऑक्टोबरला या ठिकाणी बघा देशभरामध्ये वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर 14Cची राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अभिनेत्री रश्मिका मंदानाची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न बघा, हार्पर बाजारामध्ये वुमन ऑफ द इयर अवॉर्ड्स 2024 मध्ये आयकॉन ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे हा कोणाला प्रदान करण्यात आला? तर ईशा अंबानी यांना बघा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे बघा. हार्पर बाजार वुमन ऑफ द इयर अवॉर्ड्स 2024 मध्ये आयकॉन ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे ईशा अंबानींना प्रदान करण्यात आला. वाईड स्क्रीन काय प्रश्न आहे पहा, वाईड स्क्रीन पांडा पुरस्कार म्हणजेच ग्रीन ऑस्कर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर मलायका वाजला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं. पुढचा प्रश्न आहे बघा, इंडोनेशियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर प्रबोको सुबियांतो यांनी बघा इंडोनेशियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. प्रबोओ सुबियांतो. लक्षात ठेवा नाव. ICC महिला T20 विश्वचषक चषक 2024 हा कोणत्या देशाने जिंकला? तर बघा ICCचा जो काही T20 विश्वचषक 2024 आहे हा न्यूझीलंडने जिंकलेला आहे. कोणी? न्यूझीलंडने. पुढचा प्रश्न बघा, जिनेव्हा या ठिकाणी 149व्या आंतरसंसदीय संघ IPUला कोणी संबोधित केलं? तर ओम बिर्लाने या ठिकाणी संबोधित केलं. कोणी? ओम बिर्ला. जगामधील काय प्रश्न बघा, जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये कोणतं शहर पहिल्या क्रमांकावर आहे? तर लाहोर. लाहोर हे बघा सगळ्यात पहिल्या क्रमांकावरती आहे. पुढचा काय प्रश्न आहे बघा, जगामधील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये भारतामधील नवी दिल्ली 164 गुणांसह कितव्या क्रमांकावरती आहे? ते बघा दुसऱ्या क्रमांकावरती. लक्षात ठेवायचं आपल्याला, दुसऱ्या क्रमांकावरती. दरवर्षी पोलीस हुतात्मा काय प्रश्न बघा, दरवर्षी पोलीस हुतात्मा दिवस हा कधी साजरा करण्यात येतो? तर 21 ऑक्टोबरला या ठिकाणी बघा दरवर्षी पोलीस हुतात्मा दिवस साजरा केला जातो. कधी? 21 ऑक्टोबरला. लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, पोलीस भरतीला प्रत्येक वर्षी विचारला जातो. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच नरेंद्र बोरगावकर यांचं निधन झालं बघा. कोण? नरेंद्र बोरगावकर यांचं निधन झालं. तर ते कोण होते? तर हे माजी आमदार होते. लक्षात ठेवायचं नरेंद्र बोरगावकर. ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारने कोणत्या भाषांचा जो काय दर्जा आहे त्याला मान्यता दिली आहे? तर कोणत्या ज्या भाषेत बघा त्यांना भाषांचा दर्जा देण्यास मान्यता दिली आहे? तो ऑप्शन क्रमांक 2 बघा, मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना या ठिकाणी बघा मान्यता दिली. तारीख कधी बघा? 3 ऑक्टोबर. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, ISSF ज्युनियर जागतिक चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणता देश हा पदक तालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावरती राहिला आहे? तर आपला भारत देश या ठिकाणी बघा पहिल्या क्रमांकावरती राहिलेला आहे. कोणता? भारत देश. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता दिवस हा मराठी भाषेचा अभिजात भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे? 3 ऑक्टोबर. आपल्याला हे लक्षात ठेवायचं बघा, पेपरला पडण्याची दाट शक्यता बघा. लक्षात ठेवायचं आहे, अभिजात भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे 3 ऑक्टोबर. पुढचा प्रश्न या ठिकाणी, आशियाई विकास बँकेने खालीलपैकी कोणत्या राज्यामधील पर्यटनाला सर्वसमावेशक विकासासाठी 162 मिलियन जे काय डॉलर आहे बघा ते कर्ज मंजूर केलं आहे? तर हिमाचल प्रदेश आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे बघा. कोणतं? हिमाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक निवास दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे? तर 7 ऑक्टोबर हा जो काय बघा हा दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक कापूस दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
तर 7 ऑक्टोबर हा जो काही दिवस आहे हा जागतिक कापूस दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नुकतेच बंजारा विरासतमध्ये संग्रहालयाचं लोकार्पण केलं आहे? तर वाशिम याचं करेक्ट आन्सर, लक्षात ठेवायचं वाशिम. खालीलपैकी कोणता दिवस हा भारतीय वायुसेना दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर या ठिकाणी बघा, तर याचं बरोबर उत्तर बघा 8 ऑक्टोबर. 8 ऑक्टोबरला या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी नुकतीच 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर करेक्ट आन्सर बघा तारा भावळकर. लक्षात ठेवा, डॉक्टर तारा भावळकर यांची 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, पहिला मार्का अमेरिका पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे? तर लिओनेल मेस्सी यांना मित्रांनो हा पुरस्कार या ठिकाणी जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न बघा, ICC काय प्रश्न बघा, ICC हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारी दुसरी भारतीय महिला कोण ठरली आहे? तर नीतू डेव्हिड बघा दुसरी भारतीय महिला ठरलेली आहे. भारत कोणत्या देशाकडून 31 प्रिटेडर ड्रोन MQ-9B खरेदी करणार आहे? तर अमेरिका या देशाकडून ही ड्रोन खरेदी करणार आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा काय प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता हबचे मुख्यालय कुठे स्थित आहे? तर पॅरिस फ्रान्समध्ये याचं मुख्यालय स्थित आहे. नुकतेच हरियाणा राज्याच्या नवीन मुख्यमंत्रीपदी कुणी शपथ घेतली आहे? तर हरियाणाचे मुख्यमंत्री बनले आहेत नायब सिंह सैनी. मुख्यमंत्री राजदूत योजनेस नुकतेच निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. तर ही योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत राबवण्यात येते? माहिती आणि जनसंपर्क मंत्रालयामार्फत ही योजना राबवण्यात येते. 7वी इंटरनॅशनल सोलर अलायन्स अधिवेशन 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान कुठे पार पडत आहे? तर हे दिल्ली या ठिकाणी बघा हे पार पडत आहे. कसोटी सामन्यामध्ये काय प्रश्न बघा, कसोटी सामन्यामध्ये 9000 धावाचा टप्पा पार करणारा चौथा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर विराट कोहली याचं करेक्ट आन्सर आहे. कोण ठरलेलं आहे? विराट कोहली. पुढचा प्रश्न आहे बघा, जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिन हा कधी साजरा केला जातो? तर 17 ऑक्टोबरला या ठिकाणी बघा जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिन साजरा केला जातो. भारतीय न्यायामधील न्यायदेवतेच्या हाती असलेल्या तलवारीच्या जागी काय ठेवण्याचा निर्णय सरन्यायाधीश यांनी घेतला आहे? त्याचं करेक्ट आन्सर बघा संविधान ठेवण्याचा निर्णय या ठिकाणी सरन्यायाधीशांनी घेतलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, न्यायालयामधील काय प्रश्न आहे पहा, न्यायालयामधील न्यायदेवतेच्या हातामधील तलवार हटवून त्या जागी संविधान आणि डोळ्यावरील पट्टी हटवण्याचा जो काही ऐतिहासिक निर्णय हा कुणी घेतला आहे? तर सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी हा जो काही निर्णय हा घेतलेला आहे पहा. छत्रपती संभाजीनगर येथील वैजापूर शहराला कोणता नोंदणी क्रमांक देऊन त्या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उभारण्यास सरकारने मान्यता दिली आहे? तर MH57. लक्षात ठेवायचं आपला MH57 हे नाव या ठिकाणी नवीन नोंदणी क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, उमर अब्दुल्ला काय प्रश्न आहे बघा, उमर अब्दुल्ला यांनी कोणत्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? तर जम्मू अँड काश्मीरच्या या ठिकाणी बघा ते मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे. जम्मू काश्मीरचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तो सुरेश चौधरी यांनी या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर आहे बघा. 24व्या शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन शिखर संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर अस्ताना या ठिकाणी बघा याचं करेक्ट आन्सर बघा. 24वे शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन शिखर संमेलनाचं जे काही आयोजन हे अस्ताना या ठिकाणी करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी 8वी इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 आयोजन कोठे करण्यात आलं? तर दिल्ली या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं बघा. 8वी इंडिया मोबाईल काँग्रेस 2024चं आयोजन. पुढचा प्रश्न बघा, चर्चेत असलेलं युरोपा क्लिपर हे रोबोटिक सौर ऊर्जा अंतरिक्षयान कोणत्या देशाचं आहे? तर हे अमेरिका या देशाचं आहे. लक्षात ठेवायचं आहे अमेरिका या देशाचे बघा. चर्चेत असलेलं युरोपा क्लिअर रोबोटिक सौर ऊर्जा अंतरिक्षयान ही अमेरिकेचं आहे. भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर परमेश शिवमणी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. NSGचा 40वा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला? तर हा 16 ऑक्टोबरला या ठिकाणी साजरा करण्यात आला. लक्षात ठेवायचं आहे NSGचा 40वा स्थापना दिवस. पुढचा प्रश्न बघा, भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू मोहम्मद सिराजची नुकतीच कोणत्या राज्याचे पोलीस उपअधीक्षक म्हणजे DSP म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली? तर तेलंगणा या ठिकाणी यांची नियुक्ती करण्यात आली बघा. जुडी कोमर ही ठरली आहे बघा. जगातील सर्वात जी काही सुंदर महिला आहे
ही जुडी कोमर आहे बघा, आणि ती कोण आहे, ही ब्रिटिश देशामधली एक अभिनेत्री बघा, ब्रिटिश देशामधली अभिनेत्री बघा. सलग 2 वेळेस T20 सामन्यामध्ये शतक ठोठावणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर संजू सॅमसन हा ठरलेला. लक्षात ठेवायचा आपला, संजू सॅमसन हा ठरलेला आहे. नुकतेच सरन्यायाधीश बघा जे काय आपले DY चंद्रचूड हे निवृत्त झाले आहेत, तर ते भारताचे कितवे सरन्यायाधीश होते? तर ते भारताचे बघा 50वे सरन्यायाधीश होते. कितवे? 50वे सरन्यायाधीश होते. पुढचा प्रश्न बघा, 11 नोव्हेंबर रोजी भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? तर 11 नोव्हेंबर रोजी बघा संजीव खन्ना यांनी बघा हे नवीन सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. भारतीय सैन्यामध्ये नुकत्याच सामील झालेल्या स्वदेशी बनावटीच्या तयार केलेल्या मशीन पिस्तूलचं नाव काय आहे? तर अस्मी मशीन पिस्तूल. लक्षात ठेवायचं आहे, त्याचं नाव आहे बघा अस्मी मशीन पिस्तूल. भारतीय नौदलाने केव्हा विदेशी नौदलाच्या प्रमुखांसह तिसरा द्विवार्षिक संवाद महासागर आयोजित केला? तर 5 नोव्हेंबर 2024ला. वंचित कारागिरांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कोणता ब्रँड चालू केला आहे? तर बघा तुलिप ब्रँड हा चालू केलेला आहे बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, तिसरा रोहिणी नेयर पुरस्कार हा कोणाला मिळणार आहे? तर अनिल प्रधान यांना बघा तिसरा रोहिणी नेयर हा जो काही पुरस्कार आहे हा मिळणार आहे. कोणत्या देशामध्ये 1 जानेवारी 2025 पासून बुरखाबंदी केली जाणार आहे? स्वित्झर्लंड या देशामध्ये बघा 1 जानेवारी 2025 पासून बघा बुरख्यावर बंदी येणार आहे. रुस्तमे हिंद 2024 ही कुस्ती स्पर्धा कोणी जिंकली? तर बघा रुस्तमे हिंद ही जी काही 2024ची स्पर्धा आहे ही सिकंदर शेख पैलवानने जिंकली आहे. नुकताच चर्चेत आलेला हरमनीत देसाई कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? तर भारतीय टेबल टेनिस खेळाडू आहे बघा. हरमनीत देसाई कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? तर भारतीय टेबल टेनिस खेळाडू आहे. पुढचा प्रश्न आहे, जागतिक स्तरावर सर्वात तरुण रेट केलेला फिडे बुद्धिबळपटू कोण बनला आहे? अनिश सरकार हा बनला आहे. कोण बनला बघा? अनिश सरकार. पहिली आशियाई काय प्रश्न बघा, पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद कुठे झाली? तर ही दिल्ली या ठिकाणी बघा पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद झाली बघा. भारत व्हिएतनाम सराव बिनबॅक्स 2024ची 5वी आवृत्ती कोणत्या ठिकाणी चालू झाली? तर अंबाला या ठिकाणी ही चालू झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारत इंडोनेशिया संयुक्त स्पेशल फोर्सेस गरुड शक्ती सरावाच्या 9व्या आवृत्तीला कुठे सुरुवात झाली? तर इंडोनेशिया या देशामध्ये बघा याची सुरुवात झालेली आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अनिश खन्ना यांची बघा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात येत आहे? तर हा 7 नोव्हेंबरला हा साजरा केला जातो. कधी? 7 नोव्हेंबरला. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडून देण्यात येणाऱ्या हॉकीमधील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार 2024चा मानकरी कोण ठरला आहे? तर हरमप्रीत सिंग. लक्षात ठेवायचं आपल्याला, हरमप्रीत सिंग हा ठरला आहे. पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडून जो काही सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात आलेला आहे? तर हा बघा PR श्रीजेश या खेळाडूला देण्यात येणार आहे. भालाफेकपटू नीरज चोप्राने जे काही नवीन प्रशिक्षक आहेत म्हणून त्या ठिकाणी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जॉन झेलेन्स्की. लक्षात ठेवायचं आहे, जॉन झेलेन्स्की यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. कोणता पुरस्कार हा क्रीडा मंत्रालयाने ऑक्टोबर 2024मध्ये बंद केला? तर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हा बंद झालेला आहे बघा. एडलिव्ह हुरून इंडियाच्या चॅरिटी लिस्ट 2024मध्ये परोपकाराच्या यादीमध्ये कोण अव्वल आहे? तर शिव नादर हे अव्वल आहेत. पुढचा प्रश्न आहे, अलीकडे भारताच्या आणि कोणत्या देशाच्या सीमेवर पहिलं एकात्मिक चेकपोस्ट सुरू झालं आहे? तर भारताच्या आणि भूतानच्या या ठिकाणी बघा सीमेवर पहिलं जे काही चेकपोस्ट आहे, चेकपोस्ट म्हणजे या ठिकाणी गाडी कुठून आली काय आली ह्याची चौकशी करण्यासाठी असतं बघ चेकपोस्ट, ते भूतान या ठिकाणी चालू झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने उच्च शिक्षण आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे? तर विद्यालक्ष्मी योजनेला या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. जलसंधारण आणि व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी कोणत्या संस्थेने 15 दिवसांचा जल उत्सव चालू केला आहे? तर नीती आयोगाने हा जो काही जल उत्सव आहे बघा हा चालू केला आहे. पुढचा प्रश्न बघा, RCC अँटी करप्शन युनिटचे नवीन अध्यक्ष कोण बनले?
तर सुमती धर्मवर्धने हे बघा RCCची जी काही अँटी करप्शन युनिटचे अध्यक्ष बनले आहेत. पुढचा प्रश्न पहा, शांतता आणि विकासासाठी बघा, शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? 10 नोव्हेंबरला बघा हा साजरा करण्यात येतो. कोणत्या? 10 नोव्हेंबर. लडाखमधील पहिल्या पोलो स्टेडियमचं उद्घाटन कोणी केलं? तर BD मिश्रांनी बघा या ठिकाणी लडाखमध्ये बघा या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. नुकतेच जगामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत? एलॉन मस्क हे बघा सध्या बनलेले आहेत. बिहारमधील भागलपूर जिल्ह्यामधील सुलतानगंज रेल्वे स्थानकाचं नामकरण हिंदू तीर्थक्षेत्र म्हणून कोणत्या नावाने केलं जाणार आहे? तर अजगाईनाथ धाम हे करण्यात येणार आहे. बघा लक्षात ठेवायचे, अजगाईनाथ धाम. अलीकडे कोणत्या देशाने चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमध्ये सामील होण्यास नकार दिला आहे? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ब्राझील याचं करेक्ट आन्सर आहे. नुकताच तिसरा रोहिणी नय्यर पुरस्कार कोणाला मिळाला? बघा नुकताच तिसरा रोहिणी नय्यर पुरस्कार कोणाला मिळाला? तर अनिल प्रधान यांना मिळाला आहे. अलीकडे जागतिक स्तरावर सर्वात तरुण फिडे बुद्धिबळपटू अनीस सरकार हा बनलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या राज्याने भारताचे पहिले समर्पित अर्धसंवाहक धरण चालू केलं? तर गुजरात राज्याने हे चालू केलं आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये जगामधील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून कोणाचा क्रमांक लागतो? तर सिंगापूर या देशाचा बघा क्रमांक लागतो. बघा जगामध्ये सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणाचा आहे? सिंगापूर देशाचा आहे. भारतामधील पहिल्या रेड डॉट साईट पिस्तूलचं नाव काय आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन, तर बघा फॅन्टम हे नाव आहे. बघा निवडणूक आयोगाने बघा रश्मी शुक्लाला हटवलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, डुमाबोको काय प्रश्न आहे पहा, डुमाबोको कोणत्या देशाचे 6वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले? तर बघा बोत्सवाना याचं करेक्ट आन्सर आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, नुकतेच बटरफ्लाय पार्क कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला? तर हा जो काही पार्क आहे हा अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आला. यावर्षी बघा जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस हा 5 नोव्हेंबरला साजरा केला जातो. कधी? 5 नोव्हेंबरला. पुढचा प्रश्न बघा, भारताने कोणते वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलं? तर 2026. लक्षात ठेवायचं बघा भारताने 2026 वर्ष काय बघा शेतकरी वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे. बघा पुढचा प्रश्न आहे, भारतीय विमान काय प्रश्न आहे, भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर IAS विपिन कुमार यांची या ठिकाणी बघा नियुक्ती झाली. बघा IAS विपिन कुमार. अलीकडे चर्चेत आलेला लुना क्रेटर हा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हा गुजरात राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न बघा, आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राचे नवीन नाव काय आहे? तर आयुष्यमान आरोग्य मंदिर असं आहे बघा नवीन नाव. देशातील पहिली सरकारी हेली रुग्णवाहिका एम्स कुठे सुरू झाली? ही उत्तराखंड या ठिकाणी चालू झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे. प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारत हा कितव्या क्रमांकावरती? तर भारत हा बघा 39व्या क्रमांकावरती. लक्षात ठेवायचं आहे प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये. वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट रूल ऑफ लॉ इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारताचा क्रमांक या ठिकाणी बघा 79 आहे. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप WTC मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण ठरला आहे? तर रविचंद्र अश्विन बघा या ठिकाणी सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज ठरलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, इमर्जिंग टीम एशिया कप 2024 कोणत्या देशाने जिंकला? तर हा अफगाणिस्तान या देशाने जिंकला. लक्षात ठेवायचं अफगाणिस्तान. 68व्या बॅलन डी'ओर पुरस्कारासाठी कोणत्या खेळाडूला नामांकन मिळालं? तर रॉड्रिगो हर्नांडेज याला हा नामांकन मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, नुकतेच कोणत्या देशाने आध्यात्मिक गुरु श्री रविशंकर यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केला आहे? तर फिजी देशाने बघा यांना सर्वोच्च जो काय नागरी सन्मान पुरस्कार आहे हा सन्मानाने बघा रविशंकर यांना सन्मानित केलेला आहे. ग्रेट निकोबार बेटाला कितव्या प्रमुख बंदराचा दर्जा मिळाला आहे? तर या ठिकाणी आन्सर आहे बघा 13व्या. लक्षात ठेवायचं 13व्या. केंद्रीय मंत्री श्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते पशुधन
गणनेच्या कोणत्या आवृत्तीचा शुभारंभ झाला? तर 21वी जी काही पशुगणना आहे बघा, ही या ठिकाणी चालू झालेली बघा, म्हणजे जनावरं मोजायची गणना. कोणत्या ठिकाणी टाटा एअरबॉस भारतामधील पहिलं स्थानक असेंबल केलेलं C-295 विमान तयार करणार आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा गुजरात, याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, अलीकडे क्रीडा मंत्रालयाने कोणता पुरस्कार हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे? तर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हा जो काही पुरस्कार आहे बघा, हा बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे बघा. पहिला जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक 2024 मध्ये भारताचा 180 देशांमध्ये क्रमांक किती आहे? तर 176वा या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर बघा. कितवा क्रमांक? 176वा. भारतीय सैन्याने कोणत्या दिवशी मणिपूर आणि नागालँडमध्ये 78वा पायदळ दिवस साजरा केला? तर 27 ऑक्टोबरला या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर बघा. भारतीय सैन्याने कोणत्या दिवशी मणिपूर आणि नागालँडमध्ये बघा 78वा पायदळ दिवस साजरा केला? तर 27 ऑक्टोबर. पुढचा प्रश्न आहे बघा, RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांना USA मासिकाने कोणते केंद्रीय बँकर म्हणून स्थान दिलं आहे? तर या ठिकाणी सर्वोच्च स्थान या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे. कोणत्या राज्यामध्ये अमित शाह पेट्रोपोल येथे पॅसेंजर टर्मिनल मैदीद्वारचं उद्घाटन केलं? तर पश्चिम बंगाल या ठिकाणी उद्घाटन केलं. कोणत्या राज्यामध्ये अमित शाह पेट्रोपोल येथे बघा, आपण आताच बघितलं पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न आहे बघा, अनुराग चौधरी यांची RBIने कोणत्या बँकेच्या MD आणि CEO पदी बघा पुनर्नियुक्ती केली? तर ॲक्सिस बँकेच्या या ठिकाणी बघा MD आणि CEO पदी पुनर्नियुक्ती केली आहे.